Ep.Log मराठी, नवीन अनुभवांचं नवीन विश्व. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मनाचा पॉडकास्टच्या या भागामध्ये तुमचं खूप स्वागत करते. हा आहे आपला 11वा भाग आणि गमतीची गोष्ट म्हणजे 10व्या भागामध्ये बरं का, आपल्याला सगळ्यांनाच भलेही आपण मनाचा विचार करतो की नाही किंवा आपण मनाचा अभ्यास करतो की नाही, आनंद काकांनी खूप 2 महत्वाची वाक्य सांगितलेली होती. ओके, त्याच्यातलं पहिलं होतं की इव्हेंट्स बाय देमसेल्व्स डू नॉट कॉज कॉन्सिक्वेन्सेस, आणि दुसरं होतं की नॉट इव्हेंट्स बट इव्हॅल्युएशन्स मेक अस हॅपी ऑर सॅड. ही 2 वाक्य जरी 2 वेगवेगळ्या माणसांनी सांगितलेली असली आणि जरी ती वेगवेगळी असली तरी जर आपण पाहिलं तर त्याचा मतितार्थ कॉमन आहे, आणि तो म्हणजे की कुठेतरी आपण या कॉन्सिक्वेन्सेस मध्ये किंवा आपण हॅपी होतो का सॅड होतो ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी इन्व्हॉल्व्ड आहोत. राईट. सो ऑन दिस नोट मी आनंद काकाला बोलवते. आनंद काका, हाय. हाय, नमस्कार, बोला. तर तू आम्हाला जी मूलमंत्र मागच्या भागात दिलीस ना, त्याच्याबद्दल मी आता बोलत होते आणि म्हणत होते की आपण हे जे कॉन्सिक्वेन्सेस होतात ना तयार, ह्याच्यात आपण कुठेतरी नक्कीच इन्व्हॉल्व्ड असतो. राईट. सो मागच्या भागात तू आम्हाला सांगितलंस की ए म्हणजे ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट, आणि ए मधून ज्या वेळेला आपण त्या ऍक्टिव्हेटिंग इव्हेंटचा विचार करतो त्यावेळेला आपली बिलीफ सिस्टम त्याच्यात काहीतरी ऍड करते आणि त्याचा जो एबी तयार होतो तो हळूहळू आपण ए सारखाच त्याचा विचार करायला लागतो की तोच. खरंय, तू म्हणालीस ते, म्हणजे अगदी सोपं आपण त्याला करूया की ए म्हणजे देर इज अ स्टोरी. ए म्हणजे व्हॉट हॅपन. ए म्हणजे काय, व्हॉट हॅपन ना, घटना. आणि जेव्हा त्याच्यामध्ये बी मिसळतो तेव्हा काय निर्माण होतं, तर त्याला आम्ही म्हणतो की इट इज द स्टोरी ऑफ व्हॉट हॅपन. म्हणजे ऍक्च्युअली हॅपन्ड हे ए आहे, घडलेली घटना म्हणजे ए आहे. आणि आपलं मन काय तयार करतं की स्वतःचे बी त्याच्यात मिसळतं आणि काय घडलं याची कहाणी सादर करतं. आणि मग त्याच्यानंतर त्या व्यक्तीची काय घडलं ह्याची कहाणीच त्या व्यक्तीसाठी प्रत्यक्ष वास्तव बनते. आणि जितका वेळ, जितका काळ ती व्यक्ती त्या वास्तवाला, स्वतः बनवलेल्या वास्तवाला रिपीट करत राहते, म्हणजे आपण शब्द वापरला होता परपेच्युएशन, उगाळणं, तेवढं त्या व्यक्तीचं परसेप्शन म्हणजे त्या व्यक्तीचं मत, त्या व्यक्तीचा दृष्टिकोन हा तेवढा तसाच बनत जातो. आणि मग दुसऱ्या दृष्टिकोनांकडे कधी कधी व्यक्ती पाहत पण नाही, इतकं तिचं मत हे पक्क होतं की हे असंच घडलं होतं. म्हणजे उदाहरणार्थ, माझ्यावरती या व्यक्तीनं अन्याय केला, तर अन्याय केला हे मत मग इतकं घडत जातं की त्या व्यक्तीनं माझ्यावर अन्याय केला आणि मी बळी होतो, म्हणजे आय वॉज अ व्हिक्टिम त्याचा. आणि मग माणसं ते परपेच्युएट करत करत स्वतःला त्याच अवस्थेत बघायला लागतात. आणि त्याच्यामुळे मग सी म्हणजे कॉन्सिक्वेन्स हा असहाय्यता येणार, मग त्याला कोणाला तरी त्याचा राग येणार, मग कोणाला तरी भीती वाटणार, अशा सगळ्या मग त्रासदायक भावना या त्याच्यातून येऊ शकतात. ह्या सगळ्याची सुरुवात कुठे झाली, तर घडलेल्या घटनेवरती आपण आपल्या विचारांचं आरोपण जेव्हा केलं. सो वेन वी सुपर इम्पोज्ड अवर थॉट्स ऑन ऍक्च्युअली व्हॉट हॅपन. आता आपल्यातले खूप सारे असे बुद्धिमान लोक असतील, ते म्हणतील पण त्या माणसाने जाणीवपूर्वक मला त्रास देण्यासाठीच तसं वर्तन केलं असेल तर शक्य आहे की त्या माणसानं आपल्याला त्रास व्हावा म्हणूनच ते वर्तन केलं. पण म्हणजे काय झालं की तो एक कडवट, पेनफुल, दुःखद असा अनुभव होताच. त्याच्यामध्ये आपण त्या जखमेवरती मीठ टाकलं आणि आपण ती डबल केली, हो की नाही. म्हणजे आपण काय करत असतो परपेच्युएशनच्या मध्ये, की अगदी धरून चालू त्या माणसानं आपल्याला बाण मारला, म्हणजे शब्दाचा बाण मारला, अत्यंत विषारी शब्दांचा बाण मारला, तर मग अपेक्षित काय होतं की आपण तो बाण काढून टाकायला पाहिजे होता, तिकडे मलमपट्टी करायला पाहिजे होती.
पण आपण Right. काय केलं, आपण तो बाण काढला परत घुसवला, काढला परत घुसवला, आठवून आठवून. आठवून आठवून परत घुसवला. ओके, हो, म्हणजे मग आपण आपले कोण आहोत, मित्र का शत्रू? म्हणून गीतेमध्ये शत्रूच झाले. गीतेमध्ये जे म्हटलेलं आहे की आत्माची आपुला मित्र, आत्माची रिपू आपुला, असं जे 6व्या अध्यायात म्हटलंय की उद्धरेत आत्मानाम आत्मानम, म्हणजे प्रत्येकाने स्वतःची प्रगती स्वतः करून घ्यावी. तुम्ही जर एबीसी ट्रॅकवर असला तर तुम्ही स्वतःचे मित्र, आणि तुम्ही जर एसी ट्रॅकवरती असला तर तुम्ही स्वतःचे शत्रू असता. असं Correct. असं आपल्याला एबीसी ट्रॅक गीतेच्या संदर्भात सुद्धा सांगता येतो. बरोबर. पण आनंद काका, कम टू थिंक ऑफ इट, की प्रत्येक जण हा एबीसी वरच असतो ना, कारण जो तो आपल्या बिलीफ प्रमाणेच कॉन्सिक्वेन्सेस तयार करत असतो. सो मला तुला हे विचारायचंय की हे जो मधला हा जो बी आहे ना, बी बिलीफचा, तो बदलता येतो का रे? आता बघा, तू म्हणतेस ते पार्शली बरोबर आहे की प्रत्येक जण एबीसी वरच असतो, पण 2 गोष्टी असतात की तो बी रॅशनल आहे का नाही, जे आपण आधीच्या एपिसोडमध्ये बघितलं की विवेकी विचार आहेत का नाही आहेत, हा एक भाग बीच्या बाबतीत पडताळून बघायला पाहिजे. आणि दुसरं असं आहे, जेव्हा भावना या अत्यंत तीव्रपणे उद्दीपित होतात त्यावेळेला बीचा जो अवेअरनेस आहे तो हळूहळू हळूहळू कमी होत जातो. म्हणजे एसी आणि एबीसी याच्यातला फरक काय आहे ते लक्षात घे की एसी ट्रॅक वरती सुद्धा बी असतोच, पण आता अवेअरनेस नसतो. हाच तर एबीसी ट्रॅक आणि एसी ट्रॅक ह्याच्यामधला फरक आहे. म्हणजे असं की त्यावेळेचा अवेअरनेस गेला, म्हणजे समजा मी एखाद्या माणसाची भयंकर भडकलेलो आहे आणि त्यावेळेला ना हा माणूस इतका फुली 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 आहे की आता ना याला मी शिकवतोच अद्दल, अशा तऱ्हेचा माझा सेल्फ टॉक चालू आहे. पण जसा माझा राग चढत 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 जाईल तसा या सेल्फ टॉकचा अवेअरनेस कमी होत जातो आणि मग डायरेक्टली माझा हातच उठतो. राईट. आता जर त्यावेळेला इतकं चिडलेल्या माणसाला तू जर विचारलंस की आत्ता तुमचा हात उठला, आत्ता तुम्ही कोणाला तरी कानशिलात मारलीत, त्यावेळेला तुमुचा सेल्फ टॉक काय होता, तर तो कानशिलात मारेल. त्यामुळं त्याला त्यावेळी तो सेल्फ टॉक अवेअर नसतो. त्यामुळे सेल्फ टॉक अवेअरनेस असणं हाच एसी आणि एबीसी मधला फरक आहे. हा एक मुद्दा. मग हे कसं घडतं, तर बी कॅपिटल पहिल्यांदा बी कॅपिटल असतो म्हणजे अवेअरनेस छान असतो, मग तो बी छोटा होतो आणि मग तो बी कमी 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 छोटा होतो, म्हणजे दुसऱ्या लिपीतला बी होतो तो. आणि मग तो छोटा छोटा होत शेवटी आपल्याला कळतच नाही, त्याला आपण एसी ट्रॅक असं म्हणतो. त्यामुळे हे लक्षात घेऊया की एसी एबीसी मधला जो फरक आहे तो या अवेअरनेस मधला फरक आहे. लक्षात आलं? आता तुझा दुसरा प्रश्न काय होता बरं, की मग हा बी जो आहे तो बदलता येतो का? कारण जर आपला जो बी आहे स्वतःचा, तो जर आपल्याला वाईट कॉन्सिक्वेन्सेसला किंवा त्रासदायक कॉन्सिक्वेन्सेसला घेऊन जात असला तर आपला बी बदलणं शक्य आहे का? फार सुंदर आहे की बघा, आता आपला बी बदलणं केव्हा शक्य आहे, तर तो बदलायला हवा याची गरज त्या माणसाला भासली पाहिजे, वाटली पाहिजे. म्हणजे हा माझा अत्यंत त्रासदायक अशा तऱ्हेचा बिलीफ आहे, हा विचार मला त्रास देतोय, माझ्या आरोग्याला घातक आहे, माझ्या उद्दिष्टांना घातक आहे, माझ्या नातेसंबंधांना घातक आहे, मला तो बदलायला हवा, ही एक इच्छा पाहिजे. मग त्याच्यानंतर आता बदलायचा कसा याचं विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती त्याचे काही आपल्याला उपाय सांगते. हे उपाय आपण पुढे गेल्यावरती डिस्प्युटिंग म्हणजे ए बी सी आणि पुढचा डी, सी कॉन्सिक्वेन्सेस आणि डी म्हणजे डिस्प्युटिंग. डिस्प्युटिंग याचा अर्थ आपुलाची वाद आपण असी. बरोबर. आपुलाची वाद आपण असी कसा घालायचा, आपण स्वतःचे त्रासदायक बी कसे बदलायचे
आणि राईट. त्याचबरोबर जे आपल्याला मदत करणारे बी आहेत त्यांची शक्ती कशी वाढवायची हा सुद्धा ओके. खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे डिस्प्युटिंग, ओके. डिस्प्युटिंग किंवा आपण त्याला म्हणू आपुलाची वादा आपण असली, हा फक्त बरोबर. नकारात्मक पद्धतीने घेण्याचा भाग नाहीये. तर बरोबर. त्याच्यामध्ये जे आपले बिलीफ मैत्रीपूर्ण आहेत, आरोग्यपूर्ण आहेत, ते वाढवायचे बरोबर. कसे हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. तर त्या डिस्प्युटिंगकडे आपण येऊ. पण महत्वाचा मुद्दा असा की इच्छा जर असेल तर आपल्याला आपला बी बदलता येतो. बरं, हा ओके. बी पूर्णपणेच बदलायला हवा असं काय नाहीये. तो राईट. आपल्याला अंशतः जरी बदलता आला आणि आपलं आधीचं जगणं आणि आत्ताचं जगणं याच्यामध्ये अंशतः जरी आपल्याला चांगल्या पद्धतीने राहता आलं पूर्वीपेक्षा, राईट. तरी सुद्धा चांगलंच आहे ना. म्हणजे तिथे आपण ऍब्सोल्यूट डिमांड करायची नाही की माझा सगळ्याच्या सगळा बी आता पूर्ण बदललाच पाहिजे. म्हणजे अगदी पूर्ण परिवर्तन झालं तर चांगली गोष्ट आहे. पण समजा झालं नाही आणि परिवर्तनाला सुरुवात झाली तरी सुद्धा ती काही वाईट गोष्ट नाही आहे. हे आपण डोक्यात घेतलं पाहिजे. आणि वेळ आणि श्रम ही गोष्ट स्वतःच्या बी वरती काम करण्यासाठी फार महत्वाची आहे. आणि हे जे श्रम असतात ते दिसणारे श्रम नाहीयेत. आपण स्नायूंचे श्रम करतो तर ते आपल्याला घाम येतो, स्नायू दुखतात, ते आपल्याला दिसतात. पण हे मज्जापेशीचे श्रम आहेत. पण ते आपल्याला तेवढ्याच तीव्रतेने करावे लागतात. नाहीतर बऱ्याच वेळा लोक काय म्हणतात, करून बघितलं तुम्ही सांगितलं तसं, ते सगळे रॅशनॅलिटीचे निकष लावले त्याला, पण पुढे काय होतच नाही, मग मी सोडून दिले ते. तर आणि मग लोक लगेच सोडून देतात. तर तसं केलं तर मग बी कसा बदलेल ना. त्यामुळे तिला बदलण्यासाठी आपल्याला एक तपश्चर्या करावीच लागते. म्हणजे ती म्हणूनच तपस हा जो शब्द आहे आपल्या उपनिषदांमध्ये तो तसाच आलेला आहे की ही जी तपश्चर्या किंवा तपस याचा एक विचारांच्या दृष्टीने अर्थ हा आहे त्याचा की इंट्रोस्पेक्शन अँड रिफ्लेक्शन. हा विचारांच्या दृष्टीने तपस याचा अर्थ आहे. भावनांच्या दृष्टीने तपस याचा अर्थ असा आहे की ज्या भावना विरूप आहेत त्यांना अनुरूप बनवणं. आणि वर्तनाच्या दृष्टीने तपसचा अर्थ असा आहे की देहशुद्धी, म्हणजे अधिक चांगल्या आरोग्याच्याकडे जाणं. तेव्हा तपस हा शब्द विचार, भावना आणि वर्तन या तिघांनाही वापरता येण्यासारखा शब्द आहे. सो ते आपल्याला करावं लागतंच विचारांच्या बाबतीमध्ये. म्हणजे त्या वेळेला आपल्याला बरं कधी कधी असं असतं की आपला सेल्फ टॉक आपल्या फायद्याला येत नाही, मग कुणाची तरी सेल्फ टॉक बदलण्यासाठी मदत पण घ्यावी लागते. असं पण आपल्याला करावं लागतं. त्यामुळे एबीसी ट्रॅक जो आहे त्याच्यावरती काही माणसाला सततच राहता येईल 100% असं नाहीये, पण माणसाने तो प्रयत्न केला पाहिजे. मी आता तुला तेच विचारणार होते की तू जसं म्हणालास की इमोशन्स, आता उदाहरणार्थ भांडण सुरू झालं तर राग जसजसा वाढत जातो, म्हणजे आपली जी इमोशन आहे ती आपल्या सेल्फ टॉक वर हावी होते आणि आपली जो बी आहे त्याचा फॉन्ट साईज छोटा 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 होत जाऊन तो नाहीसा. बरोबर. तर प्रश्न मी तोच विचारणार होते की 100% एबीसी ट्रॅकवर राहता येतं का? म्हणजे कोणाला तरी, म्हणजे तू एवढा अभ्यास केलायस, वाचन केलंयस, कोणाला तरी हे शक्य झालंय का आजपर्यंत? काय माहितीये का की शक्य झालं म्हणजे असं 100% शक्य झालेलं असेल तर असा काही तो माणूस आपल्याला सांगायला येणार नाही. त्याच्या वागण्यातून आपल्याला दिसेल. बरं काय दिसेल की अरे हा माणूस एबीसी ट्रॅकवरती बऱ्यापैकी राहतो बरं का. याचा अर्थ तो एसी ट्रॅकवरती जातच नसेल असं अजिबात नाहीये, पण त्याची एसी ट्रॅकवरती राहण्याची इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशन हे आपल्या सगळ्यांच्या पेक्षा खूप कमी असणार. म्हणून तो कधी एसी ट्रॅकवरती गेला आणि कधी पटकन त्याने स्वतःला एबीसी ट्रॅकवरती आणलं हे आपल्याला कळणार पण नाही. आपण काय म्हणू की अरे हा माणूस आहे ना, हा फारच समतोल आहे बरं का, किंवा हा माणूस जाम स्टेबल आहे बरं का. पण त्याच्या आतमधला एसी एबीसी हे जे चालू असणार ते चालूच असणार ना. म्हणून आपल्याला
तो अवेअरनेस असेल सेल्फ टॉकचा तर या गोष्टी करता येतात. आता माझ्या डोक्यात अचानक उदाहरण आलं, ते नेल्सन मंडेला यांचं उदाहरण आलं की नेल्सन मंडेला हे ज्या वेळेला आफ्रिकेमधल्या त्यांच्या चळवळीच्या दरम्यान त्यांना खूप मोठी 27 वर्षाची सजा झाली आणि त्यावेळेला ते तुरुंगामध्ये होते. तर तुरुंग याचा अर्थच असा की तो जो ए आहे ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट, त्याच्यामध्ये तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर असलेले भागच खूप जास्त आहेत, तुमच्या नियंत्रणाच्या खाली असलेले भाग खूपच कमी आहे. म्हणजे मग तुम्हाला काय करायला पाहिजे की तुम्हाला फक्त स्वतःच्या बी वरतीच काम करायला पाहिजे. म्हणून मंडेलांनी त्यांचं जे आत्मचरित्र आहे लॉंग वॉक टू फ्रीडम, तर खूप वाचण्यासारखं आहे सर्वांनी, सेल्फ टॉक आणि बिलीफ्स या दृष्टीनं. आणि त्याच्यामध्ये फक्त व्यक्तीचे बिलीफ नाहीयेत तर समाजाचे बिलीफ, हे वर्णभेद वंशभेद या बाबतीतले कसे असतात, त्याचा सामना कसा करावा लागतो, आणि डिस्प्युटिंग असतं ते फक्त इंडिव्हिज्युअल नसतं, तर असे जेव्हा मोठे प्रश्न असतात तेव्हा ते सोशल डिस्प्युटिंग असतं. म्हणजे सामाजिक लेव्हलला आपल्याला तो बी बदलायला लागतो. सगळ्या समाज सुधारकांना तेच काम करावं लागतं की त्यांना सामाजिक पातळीवरती समाजाचा बिलीफ, समाजाच्या धारणा बदलायला लागतात. तर जेव्हा हे आले ना आपल्या तुरुंगामध्ये आले, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आता बाहेरच्या सगळ्या गोष्टींवरती आपलं कंट्रोलच नाहीये, आपला कंट्रोल फक्त आपल्या विचारांवरती आहे. आणि म्हणून त्यांनी असं लिहिलंय बरं का, द ग्रेटेस्ट मिस्टेक दॅट द अथॉरिटीज कमिटेड वॉज टू कीप अस टुगेदर. म्हणजे त्यांना सामायिकपणे ठेवलं. अँड दॅट गेव अस अन अपॉर्च्युनिटी टू शेअर अँड रिप्लेनिश इच अदर्स बिलीफ्स, असंच त्यांनी वापरलाय शब्द. त्यामुळे आम्ही एकमेकांचे विचार शेअर करू शकलो आणि एकमेकांच्या विचारातून आम्ही शक्ती मिळवू शकलो. म्हणजे तुझ्या असं लक्षात येईल की हे मंडेलांचं उदाहरण झालं, पण ते टिळकांच्या बाबतीत, नेहरूंच्या बाबतीत, सावरकरांच्या बाबतीत, गांधीजींच्या बाबतीत, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये ते खरं आहे. म्हणजे या सगळ्या मंडळींना ज्या वेळेला तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं तेव्हा त्यांनी त्यांच्या बीचा किती खोलवर अभ्यास केला आणि त्यांच्या बीच्या खोलवर अभ्यासातूनच त्यांचं साहित्य निर्माण झालं की नाही. राईट. म्हणजे सावरकरांसारख्या माणसाला कविताही सुचल्या, कारण तो कवी हृदयाचाही माणूस होता. बरोबर, एका बाजूने जाज्वल्य देशभक्त होता पण कवी हृदयाचा माणूस होता. टिळकांना गीता रहस्य आलं, गांधीजींचं कितीतरी लिखाण हे ह्याच्यात झालं, जेलमध्ये झालं. नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया लिहिलं. म्हणजे असे सगळे ह्या लोकांनी त्यावेळी त्या बीचा वापर करून घेतला. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि आपल्याला आपल्या व्यक्तिगत विकासासाठीच बीचा वापर करायचा. ही सगळी मोठी माणसं होती, त्यांचा बी आपल्यापेक्षा फारच व्यापक होता. पण तरी सुद्धा आपल्याला जे आपल्या पातळीवरती परिश्रम करावे लागणार, एबीसी वरती पूर्वीच्या पेक्षा जास्त टिकून राहण्याचे, ते आपल्याला सतत करावेच लागणार आहेत, हे आपल्याला डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. राईट. सो बेसिकली आनंद काका, व्हॉट यू ट्राइंग टू से इज की बी जो आहे हा इतका महत्वाचा आहे की इट कॅन मेक यू और इट कॅन ब्रेक यू. राईट. खरंय. राईट. म्हणजे बी कॅन मेक यू और बी कॅन ब्रेक यू. खरंच आहे ते. म्हणजे एक कुठला तो एक चित्रपट होता बघ, ज्याच्यामध्ये एका बेटावरती एक माणूस अडकलेला असतो बघ, इंग्रजी बरोबर. तर ना त्याचे दाढी मिशा वाढलेल्या असतात, तो एकटाच असतो आणि ना त्याला फक्त सेल्फ टॉक असतो बघ त्याच्यासोबत. मग तो एक असं छोटंसं बुजगावणं तयार करतो, तो त्याचं एक कॅरेक्टर तयार करतो आणि त्या कॅरेक्टरशी तो बोलतोय बघ सगळा. आणि मग त्याच्यामधून तो स्वतःला एबीसी ट्रॅकवरती ठेवण्यासाठी तो ते कॅरेक्टर वापरतो. आणि मग तो तराफा तयार करतो, मग तो त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो वगैरे वगैरे सगळं होतं की नाही. तर तिथे बघ त्या माणसानं फक्त त्याच्या सेल्फ टॉक वरती काम केलं. म्हणजे आपल्याला एबीसी ट्रॅक वरती राहण्यासाठी आपल्याला जर गृहपाठ करायचा असेल तर तो खूप मनोरंजक असू शकतो. म्हणजे आपण आत्मचरित्र वाचू, कादंबऱ्या वाचू आणि त्यांच्या कॅरेक्टर मधला सेल्फ टॉक शोधू, त्यांचे बिलीफ शोधू, त्यावेळी किंवा आपण चित्रपट बघू आणि चित्रपटांच्या मधला सेल्फ टॉक काय आहे त्या त्या कॅरेक्टरचा तो शोधू. हे जर आपण करत गेलो तर त्याचा फायदा आपल्याला स्वतःला एबीसी ट्रॅकवरती राहण्यासाठी
नेहमी होत असतो, ही गोष्ट फार महत्वाची. राईट, राईट, राईट. ओके. सो आपण मागच्या भागात हे आपण समजावून घेतलं होतं की आपला जो बी आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि ह्या भागात आनंद काकांनी आपल्याला ते तर सांगितलंच आहे की बी कॅन मेक यू ऑर ब्रेक यू, पण त्यांनी हे पण सांगितलंय की वी कॅन वर्क ऑन चेंजिंग आवर बी, ऑन चेंजिंग आवर बिलीफ सिस्टम. बरोबर आहे आनंद काका? आणि तू हे म्हणतोयस की कालच्या पेक्षा थोडस जरी आज बेटर असलं तर बेटरच आहे ना, म्हणजे हो. आणि समजा बेटर नसलं, समजा कालच्या पेक्षा बेटर नसलं तर वर्स तर झालेलं नाहीये ना. बरं, आज कालच्या पेक्षा वर झालेला आहे तर त्याच्यामधून शिकता तर येत आहे ना. राईट. म्हणजे मी तुला तोच आता प्रश्न विचारणार होते की आपण आपल्या बिलीफ सिस्टमवर काम करतोय करतोय करतोय, पण जो ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट आहे, ज्याला आपण अल्टिमेटली ऍज अ कॉन्सिक्वेन्स रिॲक्ट करतोय, ती जी परिस्थिती आहे ऍक्टिव्हेटिंग इव्हेंटची ती बदललीच नाही. तर म्हणजे आता तू मला काय विचारतेस की मी एबीसी ट्रॅक वरती भरपूर राहिलो, माझ्या बी वरती मी सर्वतोपरी काम केलं, पण बाहेरची परिस्थिती, आजूबाजूच्या अडचणी या अजिबात बदलायलाच तयार नाहीयेत. अशी आपण एक अशक्य परिस्थिती डोळ्यासमोर आणली. तरी सुद्धा मग त्या अशक्य परिस्थितीशी मला जुळवून कसं घेता येईल अशा पद्धतीने एकतर मी माझ्या बी वरती विचार करू शकतो. बरोबर. म्हणजे ती परिस्थिती समजा बदलायची नाहीच आहे तर, म्हणजे आपण ना एक साधं उदाहरण घेऊ, एक नातेसंबंधांचं उदाहरण घेऊ की एखादं नातं माझ्या अगदी जवळचं आहे आणि त्या नात्यामध्ये आईचं मुलाचं म्हणजे पालक आणि मुलाचं नातं आहे, पती पत्नीचं नातं आहे, अगदी मित्रमैत्रिणीचं नातं आहे. तर समजा मला त्यामध्ये नातं तोडणं हा एक पर्याय आहे. समजा तो मला घ्यायचा नाहीये, म्हणजे मला तो त्या कॉन्सिक्वेन्सकडे जायचं नाहीये आणि आता समोरची व्यक्ती ही बदलायला तयारच नाहीये असं मला दिसतंय. मग मी स्वतःवरती काम करायला सुरुवात केली, पण तरी पण ती व्यक्ती बदलत नाहीये. म्हणजे याचं साधं उदाहरण आपण घेऊया की मध्यपाशामध्ये अडकलेले आमचे जे मित्र असतात, आमच्या मुक्तांगणमध्ये येणारे, तर ते त्यांच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी पुरेसे मोटिवेट झालेले नाहीयेत. पण त्यांची पत्नी आहे ना, त्या पत्नीला मात्र आता हे असह्य झालंय. तिनं स्वतःच्या बी वरती काम केलं, तिनं या आपल्या मित्राला ट्रीटमेंटसाठी आणलं, तो परत स्लिप झाला, त्याला परत ट्रीटमेंटसाठी आणलं, पण आता काही होत नाहीये. मग आता तिच्या समोर प्रश्न काय आहे की ही व्यक्ती माझ्या आजूबाजूला असतानाही ते नातं किंवा त्या नात्याचा सांगाडा कायम ठेवून मी माझ्या आयुष्यावरती विकासाचं काम कसं करणार. एक पर्याय असं तिला बी स्वतःचा न्यावा लागेल, किंवा मग तिला स्वतःच्या बीची इतकी तयारी करावी लागेल की आता मला या नात्यामध्ये राहता येणं शक्य नाहीये, तर आता मला या नात्यामधून बाहेर पडायचंय. म्हणजे अशी तयारी करावी लागेल की आता मला हा एच बदलायचा आहे. बरोबर. आता जर ही व्यक्ती एबीसी ट्रॅक वरती असेल तर हे काम ही व्यक्ती खूप ठामपणे करू शकेल, निर्धाराने करू शकेल. आणि समजा ही आमची सहचरी जी आहे, आमच्या व्यसनाधीन मित्राची बायको सहचरी, हिनं जरी त्या नात्यामधून बाहेर पडायचा निर्णय घेतला तरी तिचा कडवटपणा नक्की कमी असेल, कारण ती एबीसी ट्रॅकवरती होती म्हणून. याचा अर्थ असा की त्यामुळं धीर सुद्धा मिळेल तिला. म्हणजे आपल्या ज्या सहचरी असतात त्यांना आपण पहिल्यांदा त्या एबीसी ट्रॅकवरती यायला मदत करतो. मग आपलं मुक्तांगण जे आहे त्याच्यामध्ये आपल्या सहचरीचं किचन आहे, तर त्या किचनमध्ये आपण त्यांना व्यावसायिक दृष्टीनं, आर्थिक दृष्टीनं त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहायला मदत करतो. होता होता त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. आता कधी कधी असं होतं की हे सगळं पाहून तो नवरा पण बदलतो आणि तो कधी कधी उपचाराला तयार होतो. कधी कधी तो बदलत नाही, पण आता तो जरी बदलला नाही तरी त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं आणि ठामपणे स्वतःच्या आयुष्याला कशी दिशा आणि वळण द्यायचं हे आमच्या सहचरीला कळलेलं असतं. आणि तिसरा पर्याय की तो बदलत नाही म्हटल्यावरती ती निर्णय घेते की आता मला या नात्यामध्ये राहायचं नाही,
पण हा पर्याय सुद्धा ती पुरेशा ठामपणेच प्रत्यक्षामध्ये आणते. हा जो सगळा प्रवास आहे हा तिला कशातून मिळाला, तर ती एबीसी ट्रॅकवरती राहिली म्हणून. म्हणजे इन द वर्स्ट सर्कमस्टन्सेस, अतिशय वाईट अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एबीसी ट्रॅक हा माणसाला जास्त मदत करू शकतो. पण इथे जर या सहचरीचा एबीसी ट्रॅकवरनं ती एसी ट्रॅकवरतीच गेली तर तिच्या भावनांचा विस्फोट होईल. ती एकतर स्वतः डिप्रेशन मध्ये जाईल किंवा ती दुसऱ्याच्या वरती प्रचंड प्रमाणात राग काढेल, आक्रस्ताळी वागेल. बरोबर. म्हणजे जरी तिनं तो नातं तोडण्याचा निर्णय घेतला तरी तो प्रचंड आक्रस्ताळीपणाने तो घेईल आणि त्याच दुःखामध्ये स्वतःला पुढची अनेक वर्ष सुद्धा खितपत ठेवेल. म्हणजे ती बाहेरचा कुठलाही पर्याय तिनं घेतला तरी एसी ट्रॅकवरती ना ती तुलनेने कमी दुःखी किंवा अधिक सुखी राहू शकत नाही. आणि एबीसी ट्रॅकवरती असताना तुम्ही कोणताही पर्याय घेतलात तरी तुम्ही तुलनेने कमी दुःखी आणि जास्त सुखी राहू शकता. दिस इज व्हेरी, म्हणून एबीसी ट्रॅक महत्वाचा आहे. ओके. राईट. तर आनंद काका, आता आज जे आपण बोललो ते पूर्णपणे एबीसी ट्रॅकवर राहणं कसं योग्य आहे, म्हणजे आपण सगळ्यांनीच सातत्याने राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 100% कोणीच राहू शकत नाही जे तू सांगितलंस, पण आपली फ्रिक्वेन्सी एबीसी ट्रॅकवर राहायची आणि ड्युरेशन हे जरी आपण वाढवलं हळूहळू तरीही इट इज अन अचीवमेंट. लाईक यू राईटफुली सेड की एबीसी ट्रॅकवर राहून आपण कमी दुःखी आणि थोडे जास्त का होईना आनंदी राहू शकतो. करेक्ट. सो आय थिंक मेंटल हेल्थच्या दृष्टीने दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप दॅट वी ऑल टू टेक. मंडळी, तुम्ही सगळेजण गेली 10 एपिसोड्स तुम्ही ऐकलेला आहे. आज 11वा आपला एपिसोड आहे. हे जे एपिसोड्स आहेत ते पहिल्यापासनं शेवटपर्यंत असे जर इन कंटिन्युअम तुम्ही वारंवार ऐकले तर आत्ता हे जे काही डिस्कशन चाललेलं आहे ते तुम्हाला समजायला अधिक सोपं जाईल. आणि जसं आपली बिलीफ सिस्टम भक्कम करायला, पक्की करायला आपण उगाळतो, तशी ही सर्व माहिती आणि हा जो सर्व अभ्यास आणि अत्यंत सोप्या शब्दात आनंद काका आपल्याला सांगतोय, हे सगळं आपल्या सगळ्यांना उगाळणं हे खूप महत्वाचं आहे. तर आपण आपल्यामध्ये हा एबीसी ट्रॅक काय, बिलीफ सिस्टम, रॅशनल बिलीफ सिस्टम, या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये इम्बाईब करू शकू आणि थोडे कमी दुःखी आणि थोडे जास्त आनंदी ह्या असं राहायची निदान सुरुवात तरी करू शकू. एम आय राईट आनंद? सो जाता आनंद काका काय सांगशील? जाता जाता असं सांगेन की एबीसी इज कूल अँड एसी इज हॉट. म्हणजे हा जो एसी आहे तो गरम आहे आणि आपला एबीसी आहे तो कूल आहे. हे आपण सगळ्यांनी डोक्यात ठेवूया आणि भेटूया पुढच्या भागामध्ये. येस. ओके. बाय. टेक केअर. कीप स्माइलिंग. तर मंडळी, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इतकं छान ऐकून घेतलंय. इतके आठवडे झाले आपण सगळे गप्पा मारतोय. आय एम शुअर की तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम खूप मनापासून आवडतोय, कारण तुमच्या कमेंट्स त्या पद्धतीने आमच्यापर्यंत पोचतायत. तर एक छोटीशी रिक्वेस्ट होती, ती अशी की ह्या शोच्या लिंक्स तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही शेअर करा, म्हणजे मानसिक आरोग्याचा प्रचार आणि प्रसार करायला आम्हाला तुमची मदत होईल. त्याचबरोबर एक छोटीशी मदत अजूनही आम्हाला हवी आहे, ती अशी की आपल्या या शोमध्ये खाली एक छोटं बटन दिलेलं आहे ज्याच्यावर लिहिलेलं आहे सपोर्ट युअर शो. तुम्हाला तुमच्या क्षमतेप्रमाणे ज्या पद्धतीने जमेल, जेवढं जमेल तेवढा आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे हा शो आम्हाला असाच चालू ठेवता येईल आणि एकूणच आपण सगळ्यांनी एकत्र मिळून हे मानसिक आरोग्याचे प्रश्न समजावून घेऊयात आणि ह्या प्रश्नाला वाचा फोडूयात. तर भेटूयात पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.